संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 63. अभंग क्रमांक 63. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. तैसे मज नको करू कमळापती, देई या संगती सज्जनाची. तिने पांचारिले इलबा म्हणून, एरू फळे आन झालिया. तुका म्हणे एर एरा, जे विच्छिन्न तेथे वाडे सीन सुखापोटी. यामध्ये संत तुकाराम महाराज या अभंगात एकसूत्रता, समर्पण आणि सत्संगाचे महत्त्व सांगतात. जीवनात एकाच मार्गावर स्थिर राहणे महत्त्वाचे आहे. भरकटलेल्या विचारांनी मन अस्थिर होते. त्यामुळे सज्जनाची संगती हवी. भगवंताच्या भक्तीत मन स्थिर ठेवणे आवश्यक आहे. नंबर 1. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. येथे एक कथा किंवा उपमा दिलेली आहे. एका कानडी म्हणजेच दक्षिण भारतीय स्त्रीने मराठापती केला, पण ती दोघांमध्ये समन्वय साधू शकली नाही. ती एका वेळी वेगळे बोलते आणि दुसऱ्या वेळी वेगळे, त्यामुळे तिचे उत्तर ठाम नसते. याचा अर्थ भरकटलेले मन एका गोष्टीवर स्थिर राहत नाही. नंबर 2. तैसे मज नको करू कमळापती, देई या संगती सज्जनाची. यामध्ये तुकाराम महाराज भगवंताला कमळापती म्हणजेच विष्णू म्हणतात की माझे मन अशा गोंधळलेल्या स्थितीत ठेवू नकोस. मला सज्जनाची संगती दे, जेणेकरून माझे मन भक्तीत स्थिर राहील. नंबर 3. तिने पाचारिले इलबा म्हणून, एरुपळे आन झालिया. इथे एक गंमतशीर उपमा दिली आहे की त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याला वेगवेगळ्या नावांनी बोलावले. कधी इलबा म्हणजेच दक्षिण भारतीय पद्धतीने, तर कधी एरू म्हणजे मराठा पद्धतीने. त्यामुळे नवरा गोंधळून पळून गेला. याचा अर्थ भरकटलेले मन कोणत्याच एका विचारावर ठाम राहू शकत. नंबर 4. तुका म्हणे एर एरा, जे विच्छिन्न तेथे वाडे सीन सुखापोटी. एर एरा म्हणजेच अस्थिर, भटकणारे, विचलित झालेले. जिथे मन स्थिर नाही तिथे दुःख वाढते आणि समाधान मिळत नाही. म्हणून भगवंताच्या भक्तीत स्थिर राहणे आवश्यक आहे. यावरून अशी शिकवण मिळली जाते की भटकलेले मन अशांततेला कारणीभूत होते. 2. सज्जनाची संगती लाभली तर मन भक्तीत स्थिर राहते. नंबर 3. 2 विरुद्ध गोष्टींच्या गोंधळात पडलेल्या मनात शांतता राहत नाही. नंबर 4. भगवंताची भक्ती आणि सत्संगाची हेच खरे समाधानाचे मार्ग आहेत. यावरून निष्कर्ष असा निघते की संत तुकाराम महाराजांनी या अभंगात मन एकाग्र ठेवण्याचे महत्त्व पटवून दिले. भरकटलेले विचार आणि अस्थिरता हे सुख हरवण्याची कारणे आहेत. म्हणून सज्जनाच्या संगतीत राहून भगवंताच्या भक्तीत स्थिर राहणे म्हणजेच खरे समाधान. तर रामकृष्ण हरी.